आपल्या गोष्टीचे नाव आहे स्वामी समर्थ आणि चोळप्पांची भक्ती. अक्कलकोटमध्ये स्वामींचे परमभक्त चोळप्पा राहत होते. चोळप्पांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, पण त्यांची स्वामींवर अढळ निष्ठा होती. स्वामी त्यांच्याच घरी वास्तव्यास असायचे. एकदा चोळप्पांच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. घरात पाहुणे आले होते आणि चोळप्पांच्या पत्नीला काळजी वाटू लागली की आता काय वाढायचे. त्यांनी ही चिंता चोळप्पांना सांगितली. चोळप्पांनी फक्त एकच केले, ते स्वामींच्या समोर गेले आणि हात जोडून उभे राहिले. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि ओरडून म्हणाले, "काय रे, काय कमी पडलंय तुला? जा त्या कोनाड्यात बघ." चोळप्पाच्या पत्नीने जेव्हा कोनाड्यात आणि पिठाच्या डब्यात पाहिले, तेव्हा जे भांडे रिकामे होते ते आता पूर्ण भरलेले होते. त्या दिवशी चोळप्पांच्या घरी इतके जेवण तयार झाले की आलेल्या सर्व पाहुण्यांनी तृप्त होऊन जेवण केले तरीही अन्न संपले नाही. गोष्टीचे तात्पर्य एवढेच सांगायचे होते की जेव्हा चोळप्पाकडे काही शिल्लक नव्हते तेव्हा त्यांनी फक्त स्वामींवर विश्वास ठेवला. त्यांनी चिमूटभर प्रार्थना केली आणि स्वामींनी त्यांना ओंजळभर अन्नपूर्णा होऊन आशीर्वाद दिला. जर तुम्हाला मी सांगितलेली गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.